पण आता ज्या माणसांनी घरच विकलेली आहेत अशा मराठी माणसांना परत आणण्यासाठी स्वस्त घर योजना किंवा कमी दरामध्ये आता मोठ्या प्रमाणात अफोर्डेबल हाऊसिंग हे आपण करायचं ठरवलेलं आहे आणि त्या संदर्भात काही योजना देखील आम्ही तयार केलेल्या आहेत. विशेषतः त्याला काही कन्सेशन्स देखील आम्ही दिलेले आहेत, तेही आम्ही करणार आहोत. क्लस्टर डेव्हलपमेंटचा मुद्दा देखील या निमित्तानं पुढे येतोय, कारण जी छोटी घरं आहेत त्यांना आत्ताच्या ज्या अम्युनिटीज आहेत जसं मोठ्या कॉम्प्लेक्सेसना मिळतात ते ह्या मध्यमवर्गीयांना त्या कशा मिळू शकतील. म्हणूनच आपण क्लस्टर डेव्हलपमेंट आणलं, कारण स्टँड अलोन डेव्हलपमेंटमध्ये सगळा प्रयत्न त्या फ्लॅटचा FSI पोटेन्शियल घेणे आणि तो कमर्शियल किंवा रेसिडेन्शियलला विकणे, त्यामुळे अम्युनिटीजच तयार होत नाही. पण ज्यावेळेस आपण समूह विकास करतो त्यावेळेस त्या समूह विकासामुळे घरही मोठं मिळतं, सगळ्या प्रकारच्या अम्युनिटीज करता जागाही मिळते आणि म्हणून अतिशय डायनामिक अशा प्रकारची क्लस्टर पॉलिसी आपण आणली आणि त्या पॉलिसीमध्ये आता कामही सुरू झालेलं आहे. पुढच्या काळात अतिशय चांगलं काम त्यात आम्ही करून दाखवू. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की हायफाय टॉवर्स मध्ये ज्या सुविधा मिळतात त्या मध्यमवर्गीय मुंबईकरांना देखील हो मिळाल्याच पाहिजेत. BDDत दिलं ना आम्ही, त्या सगळ्या सुविधा आम्ही दिल्यात, तशा इतरही मुंबईतल्या जे मध्यमवर्गीय त्यांना मिळाल्याच पाहिजेत आणि त्या तुम्ही देणार.